नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। प्रत्येकाच्या घरी अंडा भुर्जी किंवा अंडा करी ही बनवलीच जाते। तर आज आपण आगली वेगळी अंड्याची भाजी किंवा तुम्ही याला अंड्याची चटणी सुद्धा बोलू शकता। या अंड्याच्या चटणी सोबत एक चपाती ऐवजी तुम्ही 2 चपाती नक्की खाल। लहान मुले तर ही भाजी आवडीने खातात। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। इथे 4 अंडी उकळून घेतलेली आहेत। व्यवस्थित बॉईल करून घ्यायचे आहेत। बॉईल करताना पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे अंडी छान अशी बॉईल होतात। अंडी कापून घ्यायची आहेत मधून। अशा पद्धतीने अंड्याचे भाग करून घ्यायचे। जास्त बारीक सुद्धा नाही करायचे आहेत आणि जास्त मोठे सुद्धा नको आहेत। अशा पद्धतीने सर्व अंड्यांचे भाग इथे मी करून घेतलेले आहेत। एका साईडला कढई गरम करायला ठेवलेली आहे। 2 ते 3 चम्मच तेल घालून घेते। तेल छान गरम झालं की यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घालून घेतलेले आहेत। कांदा व्यवस्थित तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालून घेते। व्यवस्थित परतून घ्यायची तेलामध्ये। एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटो छान असं मऊ झाले की त्यामध्ये मसाले घालायचे आहेत। तर पाव चम्मच हळद, 2 चम्मच तिखट आणि 1 चम्मच गरम मसाला इथे घालून घेतलेला आहे। व्यवस्थित तेलामध्ये हे मसाले परतून झाले की लगेचच आपल्याला कट केलेली अंडी घालून घ्यायची आहेत। अंडी घातल्यानंतर हे हलक्या हातानेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचे आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। मीठ घालून झाल्यानंतर इथे मी पाणी घालून घेणार आहे। तर पाणी थोडंसं हातावरती घ्यायचं आणि वरून घालून घ्यायचं आहे, म्हणजे पाण्याचा हबका मारून घ्यायचा। पाण्याचा हबका मारून झाल्यानंतर एकजीव करून घ्यायचा आहे। हलक्या हातानेच एकजीव करून घ्यायचं आहे। यावरती झाकण ठेवते 5 मिनिटासाठी। 5 मिनिटासाठी व्यवस्थित अशी वाफ काढून घ्यायची आहे। 5 मिनिटं झालेली आहेत। झाकण काढायचं आहे आणि परतला व्यवस्थित अशी भाजी एकजीव करून घ्यायची आहे। थोडीशी कोथिंबीर घालून घेते। इथे आपली अंड्याची भाजी तयार झालेली आहे। व्यवस्थित परतला एकजीव करून घ्यायची। दिसायला तर खूप सुंदर दिसत आहे आणि चवीला तर भन्नाट लागते ही भाजी। नक्की या पद्धतीने करून बघा। एक चपातीऐवजी तुम्ही 2 चपात्या नक्की खाल। लहान मुले तर ही भाजी आवडीने खातात। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।